धाराशिव तालुक्यात ही अतिवृष्टीचा पाऊस जरी थांबला असला, अतिवृष्टीचा धोका जरी कमी झाला असला तरी पुराचं संकट मात्र कायम आहे. मी आता वाघोली बंधाऱ्यावरचं हे पाणी आहे, आपण वाघोली बंधाऱ्यावर बघू शकतो. काजळा या परिसरात सगळ्या आहे मी. ह्या पाण्याचा प्रवाह बघितला, हे पाणी आता कुठं ओसरायला सुरुवात झालेलं आहे. मात्र शेतकऱ्यांचं जे नुकसान करायचं आहे ते या पाण्यानं नुकसान केलेलं आहे. मी आता या ज्या सोयाबीनच्या शेतात आहे या परिसरातलं पाणी आता उतरण्यास कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्या या इथपर्यंत या परिसरात जे आहे ते पाणी होतं. ही सोयाबीन चं शेत आहे. सोयाबीनची पानं पिवळी पडलेली आहेत. खरं तर हे सोयाबीन काढणीला आल्यावर याचं पिवळं पडतं. मात्र यावर्षी मेपासून जो पाऊस लागला धाराशिव जिल्ह्यात तो पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आणि मागच्या अतिवृष्टी तर विचारू नका. जसं भूमपरांड्यात झालं तसंच मागच्या 1-2 दिवसात जो आहे तो धाराशिव तालुका परिसरात देखील पाऊस झालेला आहे. आणि ही सोयाबीन आता सगळं नुकसान झालेलं आहे. शेतकरी सोबत आहेत. मला सांगा, कधीपासून पाऊस होता, आता काय कशी पाण्याची परिस्थिती? 4 दिवस झालं पाऊस आहे. 4 दिवसापासून आम्हाला नदीहून येणं, पाण्यातून येणं जाणं करावं लागले. हां, जनावरं बी अडकली होती. कुठली जनावर वाहून आली आमच्या शेतात. वर शेजारीच. बरं, माकडं बिकडं अडकलीत म्हणे. माकड वरीची चवर अडकून बसलो होतं. आज सकाळी त्याला सुखरूप बाहेर काढले. काय नुकसान कसं आहे सोयाबीनचं आता? काय आमची मोटर वाहून गेली. मोटर वाहून गेली. बघितलं की ही सगळी समस्या आहेत. काय काय नुकसान झाले परिसरात? शेततळी फुटले, जनावर वाहून गेले, शेतरस्त खरडून गेले, शेती खरडून गेली, स्प्रिंकलर सेट गेलेला आहे इथं. सगळं आतोनात नुकसान झालंय. पंचनाम्याला फोन बिन काय झालाय कोणाचं? काय पंचनाम्याला फोन नाही, कोण आलेलं नाही. कुणाशी संपर्क केला होता तुम्ही सकाळपासून? मगाशी आम्ही आपल्या तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क केला की आमचे वरील शेतकरी जे आहेत त्यांची गुरं वाहून आलेले आहेत. गायी असतील, घोडे आहेत त्याच्यामध्ये. आणि बाकीची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे. म्हणजे इथं आता थोडासा ओसरला, आम्ही बाहेर तर येऊ शकायलो. आत्तापर्यंत आम्ही बाहेरसुद्धा येऊ शकत नव्हतो. शासनाला खूप म्हणजे भीषण परिस्थिती, एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे. सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. पंचनामे सोडावं आम्हाला. पंचनामे आता हे पंचनाम्याच्या पलीकडचा विषय झालेला आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडे गेलेला आहे. तर ही इतकी परिस्थिती भीषण असताना शासनानं दखल घेणं गरजेचं आहे. NDRF किंवा इतर निकष हे बाजूला ठेवा. हे आमची एकूण जर बघितले तर ही परिस्थिती बघा. NDRF हे निकष वगैरे जर असतील तर बाजूला ठेवाच म्हणतो. आजची परिस्थिती अशी आहे, पावसाचं संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. पावसानं विश्रांती जरी घेतलेली असली, हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस जो आहे तो भरपूर पद्धतीने बसरतोय. पाणी जरी ओसरलं, पावसाचा एक सडाका आला तर परिस्थिती जैशी तीच होईल. मात्र या पाण्यानं शेतकऱ्याचं जे आहे ते अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्याला आता कुठलाच शासनाच्या मदतीशिवाय पर्याय राहिला नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत. प्रशासकीय अधिकारी हे कान उघडून ऐकतील व त्यांची मदत करतील, एवढीच माफक अपेक्षा आपण या पद्धतीने करू शकतो, यावेळी करू शकतो. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, काजळा.